छत्रपती संभाजीनगर सोयगाव जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या उंबरठ्यावर असलेल्या सावरखेडा लेनापूर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे। पावसाळा सुरू असतानाही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी 8 ते 10 किलोमीटर दूर जावे लागत असून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे। ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहण, वाढीव पाणीटंकर आणि जलजीवन मिशनंतर्गत नळयोजनेसाठी अनेकदा पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे। ग्रामस्थांनी तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा, दररोज 4 पाणीटंकर, दूषित पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण आणि जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। हे बघा, हे तळे आमच्या गावाचं हे 2 महिन्यापूर्वी आटलेलं आहे आणि पाणी पण खूप उशीर झाला। आमच्या गावाला ना बोरवेलला पाणी आहे ना विहिरीला पाणी आहे, त्याच्यामुळं आम्हाला तळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही। टँकर पण 15 दिवसातून 1 महिन्यातून एक वेळेस येतं फक्त, त्याच्यावर आमच्या गावाचं उपजीविका भागत नाही। त्याच्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम आम्हाला 8-10 वर्षापासून फेस करावा लागतो आणि शासन पण त्याच्याकडलं दुर्लक्ष करतं वारंवार। आमच्या शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्याकडे लक्ष करावं, काहीतरी उपाययोजना करावी। आता आम्हाला स्थलांतरित करायची वेळ आलेली आहे, नाही कधी पाणी पडला समजा एक महिना अजून तर आम्ही गाव सोडून स्थलांतरित आपोआप होणार आहे आमच्या गावकरी। काही लोकांनी तर बैलच्या जोड्या पण लोकांना पाहुण्या रावळ्याच्या घरी सोडून दिल्या, कारण की पाणीच नाही त्यांना। आम्हाला माणसाला पाणी नाही तर बैलाला कुठून आणणार? साहेब, आमच्या गावाला कमीत कमी 1.5 ते 2 महिने झाले तर धरण आटलेलं आहे आमचं। तुम्ही बघू शकता आता धरणामध्ये थोडा शितोडाही पण नाही आणि जे गावाला गावाची समस्या तर ते जे नालीचं पाणी विहिरीवरून जातो आणि त्याच्यावरती आमच्या लोकांची थोडीशी उपजीविका भागवत आहे आम्ही। पण शासनाने याच्यावर वारंवार दुर्लक्ष 8-10 वर्ष झाले असंच चालू आहे आमच्या गावाला की एप्रिल, मे आणि जून या महिन्यामध्ये पाणीच नसतं। तर मग कसं करता मग तुम्ही? पाणी नसलं तर आंघोळ वगैरे पियासाठी, आंघोळ सोडा, पियासाठी कसं करता? पियासाठी कोणी फरदापूरून आणावं लागतं जार भरून किंवा हलदवून आणावं लागतं जार भरून, बस नाही गावामध्ये पाणी नाही प्यायला आम्हाला। पाणीच नाही। काय नाव आपलं? माझं नाव नाना शांताराम जाधव। 27 तारखेला पत्र दिलं त्यांना की आम्हाला वाढीव पाणी पुरवठा द्या म्हणून। 4 गावालाच पाणी नव्हतं आम्हाला लेनापूरला आणि आज बी पाणी नाही, कारण वरला पाणी पडरुसर आलं नाही तर पाणीच नाही प्यायला। आणि त्याच्यात तहसीलदार मॅडमनं आमचं पत्रच पुढे पाठवलं नाही, त्याला मंजुरी भेटली असता ATM ऑफिसला सिल्लोडला। हो, आता ती मंजुरी कलेक्टर ऑफिसला घ्यावं लागते। मी तहसीलदार मॅडमकडे मी ग्रामसेवक साहेबांनी वारंवार चक्रा मारून आमचं काम केलं नाही तहसीलदार मॅडमने। तुमच्या अंडरमध्ये किती गाव आहे आता? 4 गाव आहे। 4 गाव. तर 4 गावामध्ये आतापर्यंत किती टँकर पोहोचले? आतापर्यंत 21 टँकर झाले। शिपायाचं म्हणणं आहे असं 21 टँकर झाले म्हणून। आम्ही 21 टँकरचं त्याला स्टॉक भरून दिलं। ते टँकर येत होतं तर याची एंट्री कोणाकडे आहे? ग्रामपंचायत शिपायाकडे, त्यांच्याकडे एकदम तुम्हाला कळलं आहे त्यांच्याकडे एंट्री आहे? हो। अच्छा, आता जे समस्या आहे गावाची पिया पाण्यासाठी, आता याच्याबद्दल जे आहे ते कुठून आणणार आता तुम्ही पाणी? पाणी आम्हाला पालून आणावं लागतं। आज बी पाणी नाही आमच्या तुम्ही गावाला। आणणार का नाही आणणार? सर, आणणार आहे आम्ही, पण मंजुरी द्यायला पाहिजे ना शासनानं। तहसीलदार मॅडमकडे आम्ही वारंवार चक्रा मारून तहसीलदार मॅडम आमच्या पत्राचा पाठपुरावा पुढं सुद्धा पाठवत नाही तहसीलमधून। ते पंचायत समितीमुळे तुम्ही पंचायत समितीला पत्र दिलेलं आहे, वशा बी आमच्याजवळ पंचायत समिती, तहसीलदार मॅडम सगळ्याला पत्र दिलेलं आहे। मग तुमचं किती महिने झाले आमच्या गावाला पाणी नाही प्यायला सर। गडूळ पाणी आम्ही तर सुरायलं, कामा धंदे बी नाही सुरायले या पाण्याकरता। नालीचं पाणी इथली तसदी आहे ना, तर आम्ही लगे आदिवासीच्या परार गाव झालं आमच्यावालं, असे तर सुरायले लोक पाण्याकरता। लेकर आंघोळीला पाणी नाही, लेकराच्या हातपाय धुवानीच ते असे आजारी पडू राहिले। आम्ही बघितलं छतवर पण पाईप लावलेला आहे, ते कशासाठी लावलेलं आहे? पाण्यासाठी। तर ते वरला बी नाही येऊ राहिला, आता तडपू आम्ही पाण्याकरता। आता किती दिवसात प्रॉब्लेम तुमचा? झाले 2-4 महिने झाले पाणीच नाहीये। पहिलं होतं तळ्यामध्ये एवढं तेवढं तळ बी आटून गेलं, ते गडूळ येत होतं ते पण बंद पडून गेलं। आता एवढं त्रास आहे ना। आता इकडे जे ग्राम विकास अधिकारी आहे त्यांना काय सांगितलं का तुम्ही पाण्याबद्दल? त्याला सांगितलं, ते सांगत होते टँकर आणू, असं आणू, आणले माग 2-3 टँकर, कोणाला भेटलं कोणाला नाही भेटलं, ते काही कामाचं नाहीये ना। आणून सगळ्याला पाणीच नाही वेळेवर तर काय मरतील का जनता? आणि तुम्ही कामा धंदा सगळं सोडून इकडे पाणी? सगळे कामा धंदे सोडून एवढे मजूर बाया लोक घरी आहे, पाण्यात धुण्यातच वेळ जाते, इकून आणा तिकून आणा।
मजुरी करायला सुद्धा त्याला वेळ नाही आहे ना. पाण्याकरता तर काम करून पोट कसे भरतील, खातील काय? काय खातील? हे पाण्याच्याच माग लागले तर. तर आपलं नाव काय ते निर्मलाबाई कडुआ लाड. आपलं इंदुबाईनं तू त्याच्या विहिरीत पाणी नाही, त्याला बिल लावले. तुम्हाला प्यायला पाणी कुठून येतं? पाणीच नाही. तुमच्या लेकराने सकाळी कोणा लेकरांना पाणी नेलं इडून ते नालीचं? काय आता लहान लेकराला काय चांगलं पाणी हवं, कसं बी भरतं नेतं. अपिले न आज एक समजा सुद्धा पाणी पिऊ आरोग्य लेकरासाठी नालीचं पाणी आरोग्याचं काय आहे? बरोबर येतंय गावात लवकर गोळी